वडगाव शहरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आम्ही आलो आहेत वाघोली आबा कटके यांच्याकडे आणि महिलांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। ताई, आबा निवडून आलेत माऊली, तर आपले काय अपेक्षा? 5 वर्ष त्यांनी काय काम करायला पाहिजे? आबा निवडून आले, आबा तर काम आपल्या वाघोली पंचकृषीचं सगळं काम करणारच। आबा उड्डाण पूल करणार, पाण्याची सोय करणार, रस्त्याची कामं करणार। आबाला सांगायची गरज नाही, ते काम आपोआपच होणार आहे आबाच्या तर्फे। मागच्या 5 वर्षामध्ये काय काय कामं झालेत का? आमच्या इथं रोडचं खूप प्रॉब्लेम होता, तर रोडचं काम झालेलं आहे। पाण्याचं पण भरपूर प्रमाणात म्हणजे 30 ते 50% काम झालेलेच आहे। रोडचं खूप छान काम झालेलं आहे। अच्छा, आता माऊलींकडून त्यांना अपेक्षा आहेत की जास्तीत जास्त माऊली आमच्या वाघोली विभागामध्ये काम करतील, अशी महिलांना अपेक्षा। सर्वांना विनंती करण्यात आहे, आबांबद्दल काही महिला पण काय बोलू? आपलं नाव सांगा। माझं नाव निर्मला शंकर, माजी उपसरपंच कोलवडी, अशी जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून मी काम करते। तर माऊली आबांना सर्वच मतांनी सर्व लाडक्या बहिणी निवडून दिल्याबद्दल मी कोलवडी गावातर्फे शुभेच्छा देते आणि त्यांना अशी विनंती करीन की इथून पुढे लाडकी बहीण योजना ही कायम चालू राहिली पाहिजे आणि ट्रॅफिक समस्या पण दूर झाली पाहिजे। कोलवडी आणि केसनन आणि वाघोली एरियामध्ये ट्रॅफिकचं केलं पाहिजे, एवढी विनंती माऊली आबांना। नमस्कार, मी अश्विनी पांडे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा बीजेपीचे। प्रथम तर मी सरांना शुभेच्छा देईल आणि पुढे असंच चांगलं डेव्हलपमेंट होऊ दे वाघोलीचं। खूप ट्रॅफिक समस्या ते पण झाल्या पाहिजे आणि महिला मोर्चा जी आहे सध्या काय म्हणतात त्याला बहीण योजना आहे ती सुरळीत चालू राहू द्या। पुढे 2100 रुपये अनाऊन्स केलेले ते मिळाले पाहिजे लवकर। बस, थँक्यू। झालं? आपला एक ताई पण बोलणार होत, आपलं नाव काय? हा, जिल्हा अध्यक्ष पूनमताई हे बोलणार। नमस्कार, मी पूनम सागर चौधरी, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी। आता वाघोलीचा विषय केला तर वाघोलीचा प्रमुख जी समस्या आहे ती आता सध्या ते बघितलं की ट्रॅफिकची मोठी समस्या आहे, पण त्याच्यावरती पण आम्हाला केंद्रातनं सांगितलेलं की स्वर्गीय बाबूराव पाचने साहेबांनी इथं पहिली नोंद केली होती की बाबा इथं 3 मजली म्हणजे 3 टप्प्यामध्ये आपल्या इथं ब्रिज होणार आहे। त्याची पण आता म्हणतो ना की आपण चालू आहे, प्रोसेस चालू आहे आणि ती पहिलं हा इथला प्रॉब्लेम आहे। दुसरा म्हणजे यशवंत साखर कारखाना आणि तिसरा म्हणजे गोलगंगा कारखाना। आता आम्ही आपल्या आमदारांकडून ही अपेक्षा करतो की ट्रॅफिक आणि यशवंत साखर कारखाना आणि गोलगंगा कारखाना हा त्यांनी चालू करावा, प्रयत्नही त्यांनी करावे, एवढी त्यांच्याकडनं अपेक्षा। बाकी तर आम्हाला राज्याने भरपूर दिलेले, बहीण माझी लाडकी योजना तर खूप जोरात चालू आहे, तसं अजून वेगवेगळ्या योजना येतील त्या आम्ही महिला मोर्चाकडनं प्रामुख्याने ग्रामीण मध्ये जेवढ्या आम्हाला त्या राबवता येतील तेवढ्या राबवणार आहे आणि त्याबद्दल काही अडचणी आल्या तर आमच्या ह्या माऊली आबा साहेबांनी म्हणजे माऊली कटके यांनी आमदारांनी आम्हाला सपोर्ट करावा हीच त्यांच्याकडनं अपेक्षा। एवढंच बोलते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। वडगाव श्री समाचार, आपल्या हक्काचा जनतेचा आवाज। उघडा डोळे पहा नीट।